जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 41व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. बहु हिंडता सौख्य होणार नाही, तू रामरायांच्या ठिकाणी गुंतून राहा असं समर्थ मनाला सांगत आहेत. असं सांगण्याचे कारण कोणत्याही दुःखाचा बाऊ न करता त्याचा स्वीकार करून आयुष्यात पुढे कसे जायचे याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. जो त्यांच्या ठिकाणी वस्ती करेल त्याला सतत त्यांच्याबद्दल विचार करण्याची सवय लागेल आणि त्यातून सर्व सुखाचा नित्य वाहणारा झरा त्याच्या हाती येईल. त्यांच्या ठिकाणी मन केंद्रित करण्याचे आणखीन एक कारण समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. आयुष्यात आपण कायम सुखी असावे आणि दुःखाचा वाराही आपल्याला लागू नये असे माणसाला वाटत असते. आपल्याकडे जी वस्तू नाही त्यात सुख आहे असे त्याला वाटत असते. म्हणून ती वस्तू मिळवण्यासाठी तो एका देवाच्या दर्शनाला जातो. पण त्याच्या जेव्हा हे लक्षात येते की त्या देवाच्या दर्शनाला आपण गेलो खरे, परंतु त्याने आपल्याला हवे ते दिले नाही किंवा आपल्याला हव्या त्या प्रमाणात दिले नाही, तेव्हा तो त्या देवाचा नाद सोडून देतो. तोवर त्याला कुणीतरी सांगतो की अमुक एक देव आपल्याला पाहिजे ते देतो, की लगेच तो देव आपल्याला हवे ते देईल या कल्पनेने तो त्या देवाच्या दर्शनाला जातो. असा आयुष्यभर निरनिराळ्या दैवतांच्या दर्शनासाठी तो भ्रमंती करत राहतो आणि त्यामुळे तो शरीराने आणि मनाने दमून जातो, कारण त्याच्या इच्छा काही संपत नाहीत आणि त्याला संपूर्ण समाधान काही मिळत नाही. अशा पद्धतीने देवदेव करत हिंडण्याने त्याचे कोणतेच हित होत नाही. श्री गोंदवलेकर महाराज एक उदाहरण देतात. ते म्हणतात, समजा एखादा बँक मॅनेजर तुमच्या ओळखीचा आहे, पण तो म्हणून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे नसतील तर देऊ शकणार नाही. त्याप्रमाणे तुमच्या पूर्व कर्मानुसार तुम्हाला जे मिळणार आहे त्या पलीकडे देव सुद्धा तुम्हाला काही अधिकचे देऊ शकत नाही. म्हणून आपल्या नशिबात असेल तेच आणि तेवढेच आपल्याला मिळणार हे लक्षात आल्यावर माणसाने जे मिळालेले आहे त्यात समाधानाने राहावे असे मनाला सतत समजावत राहिले म्हणजे आपल्या स्वभावात त्याप्रमाणे अनुकूल बदल होईल. अर्थात त्यासाठी सतत रामरायांच्या ठिकाणी मन गुंतवलेले असावे आणि त्यांच्या संगतीत त्यांच्याप्रमाणे आपलाही स्वभाव समाधानी होईल. जय जय रघुवीर समर्थ.